मी. ऐका चाचा, ऐका चाची, ऐका चाचा, ऐका चाची. कहाणी सांगायला आलो आहे, कहाणी सांगायला आलो आहे. जागा करायला आलो आहे, जागा करायला आलो आहे. मुलगी आहे लक्ष्मी, मुलगी आहे प्रगती, मुलगी आहे लक्ष्मी, मुलगी आहे प्रगती. थांबा बाबा, थांबा आई, थांबा बाबा, थांबा आई. नका घाई करू, नका घाई करू, नका घाई करू, तिला नका घाई सोडू. जीपा प्रशाला टाकली नारे इयत्ता 10वीचे विद्यार्थी आपल्या समोर सादर करीत आहे संवेदनशील पथनाट्य. नका घाई करू बाबा, नका घाई करू. या नाटकाचा कुठलाही धर्म, जात, पंथ याच्याशी काही संबंध नाही, तर केवळ समाज जागृती या भावनेने रचले गेले आहे. येणे येणे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. अहो लहानपण म्हणजे काय? नाही कोणाचा स्वार्थ, नाही कोणाचा लोभ. नाही कोणाचा मत, नाही कोणाचा लाभ. पण या छोट्याशा केळीवाल्या मनात झाला आकार. आहे एक मुलगी, नाव तिचे प्रगती. मुलगी लय हुशार, मुलगी लय हुशार. आई बापाची शान आणि शाळेची मान. तिच्या आयुष्यात आज महत्त्वाचा दिवस आहे. आज आहे 10वीचा निकाल, 10वीचा निकाल, 10वीचा निकाल, 10वीचा निकाल. अगं आरती, मला तर खूप भीती वाटते. एक पेपर खूप कठीण गेला. मी पास होती की नाही? अरे दिनेश, मला तर खूप भीती वाटत आहे. सर पहिले सांगत होते अभ्यास कर, अभ्यास कर, पण मी कधी ऐकलोच नाही. आता प्रगती तुझं काय? मी तर चांगल्या टक्क्याने पास होणार. सर तेव्हा म्हणायचे अभ्यास करा, अभ्यास करा. कोणी ऐकायलाच तयार नव्हतं. पण मी सर्व शिक्षकांचे सूचनांचे पालन केले आणि पेपरही छान लिहिले. सर म्हणायचे वाचाल तर वाचाल, नाही तर फसाल. वाचाल तर वाचाल, नाही तर फसाल. आई सांग बरं, यावर्षी 10वीत पहिला कोण आला असेल? प्रगती. हो ना? हो. ये बैठ माझ्याजवळ. माझी गुणाची बाळ गं बाई. गुणाची नजर नको लागायला माझ्या लेकीला. आई बाबा कुठे गेले आहे? बाबांना माझा निकाल कधी सांगू, कधी असं झालंय मला. अगं पण तुझे बाबा आता चंद्र उगवला ना, गेला असेल रिचार्ज मारायला. बाबा बाबा का माझा निकाल वर्गात पहिली आले मी. मार गोळी तुझ्या त्या निकालाला. काय करायचं एवढं शिकवून? बघ नाही बाबा काय म्हणतात. अहो काय बोलता तुम्ही? 10वीत पहिली आली ती. काय वाटेल त्या पोरीच्या मनाला? आता मोठी झाली ना ती. तेच तर म्हणतोय ना मी, मोठी झाली ती. करून टाकू तिचं लग्न. काय शिकवायचं तिला? बघ नाही
उद्या सकाळी अगले दिन प्रगती काय बाबा? ये इकडे. काय म्हणत होती तू काल? बाबा मला 10वीत 90% मिळाले. वर्गात पहिली आले मी. बरं ते जाऊ दे. मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. आपल्या प्रगतीसाठी खूप चांगलं स्थळ शोधून काढलंय. ते उद्या येणार आहे. पण बाबा मला नाही करायचं इतकेच लग्न. मला पुढे शिकायचं, कलेक्टर व्हायचं. आई तू सांग ना बाबांना. अहो तू चुप आहेस. पाटलांचं स्थळ आहे. धनाजी पंत खूप श्रीमंत पार्टी आहे. धनाजी पंत ते तर खूप श्रीमंत आहे. आपली मुलगी खुश राहील तिथे. अगं सांग तू या पोरीला. एवढं शिकून काय करणार? आणि शिकलेल्या पोरीशी शिकलेला पोरगा शोधायचा? नाही आहे का आपली एवढी ऐपत? आणि मुलगी म्हणजे काचेच्या भांड्यासारखी असते. तडा गेला तर झुलतो वय. नाही काही नाही. तुला हे लग्न करावंच लागेल. अगं बाई हे जग फार वाईट आहे. तू काय जग बघितलंस? तुझे बाबा बरोबर म्हणताय. करून टाक तू लग्न एकदाच. आई बाबा तुम्ही सांगते ना, करते मी लग्न. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवडतीला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवडतीला चंद्राची चंद्राची ग. अप्सराची इंद्राची इंद्राची ग, नवराई माझी लाडाची लाडाची ग. वाहतुकीच्या खेळात रंगले इवल्याचे हात. वाहतुकीच्या खेळात रंगले इवल्याचे हात. कसे करतील संकटावर मात? कसे करतील संकटावर मात? झालं तरी काय? झालं तरी काय? झालं तरी काय? झालं तरी काय? 15 दिवस झाले लग्नाला. झालं तरी काय? झालं तरी काय? झालं तरी काय? झालं तरी काय? बघूया आता होतं काय. आई जेवायला दे. मला खूप भूक लागली. मला प्रगती वाटते की नाही? माझ्या पोरीला शिवायच ठेवते. आले तू असे बनवते जेवण? तू जायने स्वयंपाक बनवणार शिकवला का नाही? अगं बाई या पोरीला काही काय येत नाही. भांडे घासते तर सगळी साबण भांड्याला. कपडे धुते तर आहे तसेच पाण्यातून काढलेले. स्वयंपाकही करता येत नाही. माझ्या मुलाचं तर नशिबात फुटलं ग बाई. पुढच्या वेळेस जेवण नीट बनव, नाहीतर बघ काय हाल करेल तुझे. अशा प्रकारे फाटलेल्या संसारात बिघड जोडत प्रगती कशी संसार करू लागली. 6 महिन्यानंतर कोणीतरी येणार अशा प्रकारे प्रगतीला नवीन उमेदीची चाहूल लागते व वाटते की आता तरी तिचा त्रास थोडा कमी होईल. पण प्रगती घरातलं पाणी संपलंय. जाता वेळी तू काढून घेऊ ना पाणी. आई मला खूप त्रास होतोय. माझं खूप पोट दुखतंय.
राजाकडे जाऊ. प्रगतीचा पवित्र आत्मा बोलू लागला. मी तर गेले म्हणजे मुलीसाठी मी बोलणार. 18व्या शतकात राजा राम मोहन राय यांनी बालविवाहाची पिढा समजली व त्यांनी ही प्रथा बंद करण्याची इंग्रज सरकारवर दबाव आणला व त्याचा पार्लमेंटमध्ये बिलही पास करून घेतले. आणि आज 300 वर्षानंतर 21व्या शतकाचा पुकार व्हायला प्रगत झालेली नाही. कायदे झाले हो 1929, 1986, 2007 वेळोवेळी भारतात कायदे झाले. पण या कायद्याच्या भीतीपेक्षा तुमच्या कायद्याची गोष्ट वेगळी पाहिजे. तुमच्या कायद्याला तुकडा असतात नाही आले की तुमच्या कायद्याचा तुकडा असतात नाही आले की मग का चालवतो त्यांच्या अशा पात्रावर का लोटात त्यांच्या काळ्या कोरांदाऱ्या काहीच आणि संपवून टाकतात त्यांचे जीवन ते गेल्यावर जगू शकतात तुम्ही स्वाभिमानाने. मग का कैसा अदब ये नियम बना दिया, कैसा अदब ये नियम बना दिया, कोमल फूलों को रिवाजों तले मुरझा दिया, कोमल फूलों को रिवाजों तले मुरझा दिया. ममता की मूरत को मर जाने दो, ममता की मूरत को मर जाने दो, दाल की कली फूल बन जाने दो, दाल की कली फूल
बंद करो बालविवाह. याडी बाप बारीक वया मत करो. काका काकू मत बंद करा बालविवाह. जय हिंद. या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक श्री सोना सर. सर्वांना विनंती आहे की हे लेकरं लहानाचे मोठे आमच्या समोर होतात आणि चुकून एक निर्णय त्यांच्या आयुष्याचा खेळ करतो. म्हणून अगदी तहेदिल हृदयापासून सगळ्यांना विनंती आहे की बालविवाह कुठेतरी थांबला पाहिजे. या नाटकातील सहभागी विद्यार्थी मी गायत्री भाले, मी आरती वात्रे, मी दिव्या आवटे, मी कावेरी चव्हाण, मी पूजा बनकर, मी तृप्ती जाधव, मी रोहिणी राठोड, मी पायल कोल्हे, मी शुभांगी सत्तर, मी ईश्वर राठोड, मी सुंदर जाधव, मी किरण कोलते, मी साहिल खान, मी दिनेश कोलते, मी रंजित जाधव, आणि मी अल्बिना शेख. सगळ्यांनी टाळ्यांच्या गडगडाटामध्ये एक सुंदर स्वप्न जे लेखींनी पाहिलंय त्याला आपण प्रतिसाद देऊया. मी माझ्या आया भगिनी यांना विनंती करतो की त्यांनी खरोखर मनापासून एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू. चला विद्यार्थ्यांनी आपापली जागा घ्या.